तर कालकाची म्हणून आतिशी 2800 मतांनी पिछाडीवर आहेत। आतिशी यांच्यासाठी हा एक मोठा धक्का। कालकाजीमधून आतिशी 2800 मतांनी पिछाडीवर। कालकाजीमध्ये तिरंगी लढत आहे आणि तिथून आतिशी 2800 मतांनी पिछाडीवर आहे। सकाळी मतमोजणी सुरू झाल्यानंतर सुद्धा त्या पिछाडीवर होत्या आणि आता परत एकदा त्या पिछाडीवर गेल्या 2800 मतांनी। काँग्रेसच्या अलका लांबा देखील तिथे आहेत आतिशी यांच्या विरोधात। तर 6व्या फेरीनंतर केजरीवाल 300 मतांनी आता पिछाडीवर आहेत। 5व्या फेरीमध्ये केजरीवाल यांनी आघाडी घेतली होती, मात्र नवी दिल्लीमध्ये मतदारसंघात मोठा उलटफेर। कालकाजीमध्ये आतिशी पिछाडीवर आहेत, तर भाजपचे रमेश बिधुरी हे आघाडीवर आहेत। काँग्रेसच्या अलका लांबा देखील पिछाडीवर पडले आहेत। कालकाजीमधली ही तिरंगी लढत आहे। आतिशी आपच्या उमेदवार आहेत, त्यांच्या विरोधात भाजपचे रमेश बिधुरी आहेत ज्यांनी आता आघाडी घेतली आहे आणि काँग्रेसच्या अलका लांबा देखील त्यांच्या विरोधात आहेत। कालकाजीमधून आतिशी 2800 मतांनी पिछाडीवर गेल्या आहेत। सुरुवातीला पोस्टल वोटची मतमोजणी सुरू झाली तेव्हा सुद्धा आतिशी पिछाडीवर गेलेल्या होत्या, त्यांची पिछाडी अजूनही कायम आहे। आणि आता आपण बघितलं तर दिल्लीतल्या एकूण 70 जागांचे कौल हाती आलेले आहेत आणि त्यातल्या भाजप 40 जागांवर आघाडीवर आहे, तर आप 30 जागांवर।